नमस्कार, हवामान अंदाज यूट्यूब चॅनलवरती मी आशिष राऊत तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। तर राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेलं आहे, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बरसत आहे। तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। जे सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजची रोज हवामानाचे अपडेट देखील पाहायला मिळेल। तर आपण लातूरची काल परिस्थिती तर पाहिलीच असेल, नद्यांना देखील पूर आलेला आहे, जसं काय ढगफुटी झाली असा पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला आहे। तर आता जर पाहायला गेलं तर आज देखील जोरदार पावसाची ढग आपल्याला नांदेड, पुसद, लोणारपर्यंत पाहायला मिळत आहे। अमरावती, नागपूर या ठिकाणी देखील मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला दिसून येत आहे। तसेच जर पाहायला गेलं तर काही जणांनी असं सांगितलेलं होतं की अमरावती या ठिकाणी पावसाची शक्यता कमी पाहायला मिळणार, असं पाहायला मिळणार इकडे म्हणजे नागपूरच्या भागामध्ये। तर नागपूरला याला देखील पाऊस आहे शेतकरी मित्रांनो, अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच संभाजीनगर, अकोल्यामध्ये देखील पाऊस राहील। लोणार, बीड, केज, जामखेड, करमाळा पाऊस राहणार आहे। दोंड, पुणे, जेजुरी पुढील काही तासात पावसाचं आगमन होईल। बारामती, सातारा, वडूज, विटा, कराड या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला दिसून येणार आहे। तसेच पंढरपूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो। तसेच मान्सूनचं महाराष्ट्रामध्ये आगमन झालेलं आहे, ही एक शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता आहे। तसेच जर पाहायला गेलं तर आता यावर्षी मान्सून देखील धो बरसण्याची शक्यता आहे। तसेच पाहायला गेलं तर इकडे नाशिकच्या भागात, जळगावच्या भागात देखील जोरदार अशा पावसाची हजेरी आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच इकडे पाहायला गेलं तर धाराशिव, लातूर, नांदेडच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो। इंदापूर, बारामती, जेजुरी, दौंड या देखील भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे, अशी स्थिती राज्यात दिसून येत आहे। जर आता पाहायला गेलं तर हा पावसाचा जोर परभणी जिल्ह्यामध्ये देखील पाहायला मिळू शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी। कांदा काढणी काही जणांची चालू असेल, कांदा काढून ठेवलेला असेल त्याचे व्यवस्थित व्यवस्थापन करून ठेवावे। रोजची रोज अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।